राधे राधे. आज मी तुमच्यासाठी पर्सनली यूज करत असलेलं सीरम जे की आजच्या काळामध्ये आपल्याला चेहऱ्याला लावणं खूप जास्त गरजेचं आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे नायसिनामाइड सीरम जे आहे ते ॲक्ने मार्कसाठी खूप खूप गरजेचं आहे आणि जर ज्यांचीसुद्धा ऑइली स्किन असते अशांनी तर हे नक्कीच यूज केलं पाहिजे. त्याचबरोबर जर कॉम्बिनेशनवाली स्किन असेल तर अशांनीसुद्धा हे सीरम जे आहे ते यूज केलं पाहिजे. 10% नायसिनामाइड फेस सीरम जे आहे त्याच्यामध्ये नायसिनामाइड झिंक या पद्धतीचे घटक आहेत. त्याचबरोबर हे 10 ml मध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हवे असेल तरीसुद्धा ते अवेलेबल आहे. 599 इतकी याची किंमत आहे. फ्लिपकार्ट, ॲमेझॉनसारख्या ॲपवरती तुम्हाला हे सहजच अवेलेबल होऊन जाईल. जर तुमची ऑइली स्किन असेल किंवा मग कॉम्बिनेशन स्किन असेल तर तुम्ही हे सीरम नक्कीच यूज करू शकता. सीरमची स्टेप कोणती आहे आणि ती कशा पद्धतीनं आपल्याला सीरम यूज करायचं आहे याचीसुद्धा व्यवस्थित माहिती इथे दिलेली आहे. तुम्ही जर आजपर्यंत कधी सीरम यूज केलं नसेल तर तुम्ही अगदी विश्वास ठेवून जरी तुम्ही हे सीरम यूज केलं ऑइली स्किनसाठी, कॉम्बिनेशन स्किनसाठी, तर ते तुम्हाला खूप खूप फायद्याचं ठरेल. आज तुम्ही बघताय मार्केटमध्ये बऱ्याच प्रोडक्ट आहेत, वेगवेगळ्या कंपनीचे आहेत, वेगवेगळे सीरम आहेत, पण एक्झॅक्टली मी कोणतं सीरम यूज करू हे आपल्याला समजत नसतं. जर आपल्याला एकदा का आपली स्किन टाईप समजली तर आपल्याला आपल्या स्किननुसार भरपूर आपण वेगवेगळे आणि चांगले रिझल्ट देणारे प्रोडक्ट यूज करू शकतो. तुम्हाला जर अजूनही तुमची स्किन टाईप माहिती नसेल तर नक्की तुम्ही पहिला स्किन टाईप माहिती करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही कोणतं प्रोडक्ट यूज केलं पाहिजे, कोणतं यूज नाही केलं पाहिजे हे ठरवा आणि अगदी क्रमानुसार सगळे प्रोडक्ट डे टू डे यूज केलं पाहिजे. आज आपण बघतो की खूप हवेमध्ये प्रदूषण असतं, त्याच्यामुळे आपला चेहरा खूप खराब होतो. त्यासाठी आपल्याला चेहऱ्याची खूप काळजी घेणं महत्त्वाचं आहे. इकडे मी बॉक्स ओपन करून दाखवते तुम्हाला. तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा एक छोटा ड्रॉप आहे आणि हे त्याची बॉटल आहे. तर ही जी बॉटल आहे ही काचेची बॉटल आहे आणि हेवीसुद्धा आहे. जसं की लहान मुलांना ड्रॉप देतात तशा पद्धतीचा हा ड्रॉप आहे. एकदा का तुम्ही त्याचं ढक्कन ओपन केलं की त्याच्यानंतर हाच ड्रॉप त्याला लावून ठेवायचा आहे आणि या गालावरती 1 थेंब, त्या गालावरती 1 थेंब, कपाळावरती 1 थेंब, 3 ते 5 थेंब इतक्या प्रमाणात तुम्ही चेहऱ्याला ते अप्लाय करू शकता. स्मॉल चेहरा असेल तर कमी प्रमाणात यूज करा, जास्त थोडासा मोठा असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात यूज करा आणि व्यवस्थित डायरेक्शननुसार चेहऱ्याला ही सीरम जी आहे ती यूज करायची आहे. जर तुम्ही डायरेक्शन चुकीचं वापरलं तर त्याचा इफेक्ट काहीच होत नाही. आणि हे सीरम लावल्यानंतर ते थोडा वेळ आपल्याला ओलं असतं तर ते सुकू द्यायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हवेत किंवा फॅनच्या समोर जाण्याची काहीच गरज नाही. नॅचरली ते जसजसं ऑब्झर्व होतं आपल्या शरीरामध्ये तसतसं ते सुकून जातं. तर ह्या पंपने आपल्याला ते सीरम याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि एक एक थेंब आपल्या चेहऱ्याला ते लावायचं आहे. याचा इफेक्ट म्हणजे काय तर आपल्या चेहऱ्यावरती असणारे स्पॉट, डार्क स्पॉट, रिंकल्स यांना ते खूप छान रिमूव्ह करतं आणि काही दिवसांमध्येच साधारण कमीत कमी 1 आठवड्यामध्येच आपल्याला याचा फरक जाणवतो. जर तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले असतील आणि ते तुम्ही हातानेच फोडले असतील आणि त्याचे डाग पडले असतील किंवा इतर कोणतेही चेहऱ्यावरती डाग असतील तर ते याने खूप खूप इझिली रिमूव्ह होतात. तर हे अशा पद्धतीचं सीरम आहे जे की ड्रोमा कंपनीचं आहे. माझी पर्सनली स्किन ऑइली आहे त्याच्यासाठी मी हे ड्रोमा कंपनीचाच प्रोडक्ट यूज करते. मला याचा इफेक्ट आहे. तुम्ही यूज करा, त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला याचा इफेक्ट आहे की नाही. यासाठी तुम्ही पहिला तुमची स्किन टाईप जाणून घ्या. स्किन टाईप जाणून घेतल्यानंतर जर ड्राय स्किन असेल तर हे बिलकुलच तुम्ही यूज करायचं नाही आहे. ऑइली स्किनसाठी नायसिनामाइड हे जो घटक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. याने फेसच्या स्किनला खूप मस्त असं प्रोटेक्शन मिळतं. त्यासाठी हा घटक ऑइली स्किनसाठी महत्त्वाचा आहे. जे काही आपल्या स्किनवरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, जे काही पोर्स आहेत याच्यासाठी हेच सीरम खूप उत्तम आहे. ऑइली स्किन आणि कॉम्बिनेशन स्किनसाठी नायसिनामाइड 10% फेट सीरम जे ॲक्ने मार्कसाठी खूप उत्तम आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.